होत असताना पाहायला मिळते। आय थिंक आदित्य तिथे होता, त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती, कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल। आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळते। बून बून से घागर भरता, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक धावेला इथे मात्र महत्व दिला जातोय, कारण म्हटलं जातं वाढणारी प्रत्येक एक धाव जी मात्र तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जाऊ शकते, कारण 99 जरी आकडा असला त्यामध्ये एक आकडा ऍड केला तर तो 100 आकडा होतो। त्यामुळे प्रत्येक धावेला महत्व देणं गरजेचं आहे, कारण बंद असलेला घड्याळ देखील दिवसातून 2 वेळा तुम्हाला बरोबर क्षण दाखवतो। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर। शिवतेज चषक ब्रँडेड चौका। चेंडू येतोय डॉट, त्यानंतर येतोय सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार। बॅटची एज लागली होती मात्र 4 धावांची मोहर पाहायला मिळते। यावेळेस देखील अक्रॉस द लाईन फटका सजवलाय, मागचा चेंडू चांगला होता मात्र या चेंडूवरती फलंदाजचा क्लास पाहायला मिळतोय। बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करत, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाजच्या बॅट मधून। पाहायला मिळते सूरज बॅटिंग करायला आला, सूरजने पाहिलं आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार सूरजने ठोकलेत। एकंदरीत 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। मी म्हणत होतो प्रत्येक क्षणाला तुम्हाला वर्चस्व गाजवता येणं गरजेचं आहे। यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता, अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। येत असताना कडक कडकडाट सडक पे धडक असा फटका। इथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। आपण पाहतो रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय, कारण लीगल डिलिव्हरी असा पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात आला होता आणि त्या डिसिजन वरती चॅलेंज आक्षेप जो मात्र घेण्यात येतोय। लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडू डीप होत असताना आपण पाहू शकतो लीगल डिलिव्हरी। दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्याला पाहायला मिळतात। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 नी पुढे जातीये, जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती। 13 रन ऑन दी स्कोर कार्ड। आतापर्यंत आपण पाहू शकतो अप्रतिम अशी बॅटिंग सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते। इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालंय। इथे बॅटची कडा लागली होती, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र डॉट बॉलची समाप्ती होती। अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय। पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये दीपकचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसा लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। भरोसा कुठल्या खेळाडूवरती दाखवला जाईल हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह होतं आणि तो भरोसा दाखवला जातोय तुषारवरती या दुसऱ्या षटकामध्ये। नावी संघाच्या माध्यमातून कशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं आणि तितकंच महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खुलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। फलंदाजाने चेंडूला पिक करू शकला नाहीये, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। डॉट बॉलची समाप्ती होईल। प्रत्येक डॉट बॉल इथे महत्त्वाचा असेल, कारण प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये नावे संघाला पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यामध्ये यश मिळवेल।
यावेळेस बॉल बॅक फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड अतिशय स्लो आपल्याला पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करत होतो टिटवा येथे 4 दिवसापूर्वी मी स्पर्धा कव्हर करत होतो, तिथे देखील अशाच प्रकारे आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळत होती. चेंडू पडल्यावरती 2 ते 3 टप्पे घ्यायचा आणि त्यानंतर तिथेच थांबत होता. इतकी स्लो आउटफील्ड त्यावेळेस देखील होती. इथे आपण पाहतोय तितकी स्लो आउटफील्ड नाहीये, मात्र कंपेअर केलं बाकी मैदानांच्या हिशोबाने तर आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार, षटकार. वरती पाहायला मिळतील. स्वतःवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं की तुम्ही स्वतःच्या विश्वाचे शिल्पकार बनू शकता, मात्र तुमच्या माध्यमातून तसे प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. कारण दगडाला घाव सोसावे लागतात, त्याच वेळेस दगडाला देव पण येतं. दगडाला मूर्ती बनायची असेल तर त्यासाठी छिने हातोडीचे गाव त्याला सोसावे लागतात. अगदी त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह विचारले जातील, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकले तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही वर्चस्व गाजवू शकाल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला 20 पाहायला मिळते. सासनी ब्लास्टर संघ या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला वर्चस्व जो मात्र गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण एक षटकार आलाय. तुषारवरती जिम्मेदारी होती, मात्र सध्याच्या स्थितीला त्याच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी होती, मात्र कमबॅक तो देखील करू शकतो. यावेळेस लाऊड अपील केली जाते पंचांकडे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची टोटल 20 या आकड्यावरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. एका बाजूला दीपक 4 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 6 चेंडूंमध्ये 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सूरजचं पाहायला मिळतोय. यावेळेस येस नो कॉलिंग थोडीशी खराब होती, मात्र अंतक्षणी 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. एक चिकी सिंगल मी म्हणेल घेतली जाती आणि टीमची टोटल 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बिनबाद 21 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, मॅच मध्ये कुठला संघ फ्रंट फूट वरती राहील आणि मॅच मध्ये कुठला संघ विजय होईल, येणारे पुढील 4 षटक आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये आयडिया देऊन जातील. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर, आपण हिंदीमध्ये म्हणतो कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल, अगदी तेच पाहायला मिळालं. 1 धाव झाली कंप्लीट, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये 22 वरती लागतोय हा पहिला झटका. असं म्हटलं जातं की हमें तो अपनों लूटा, गेरो में कहा दम था और अपनी कष्टी वाढ उभी, जहां पे पाणी कम था. विकेटचं पतन लागतोय हा पहिला झटका 22 या आकड्यावरती. बावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे या मॅच मध्ये देखील करवड बदलताना पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो राजाचा रंग आणि रंकाचा राजा. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, आणि तेच इथे पाहायला मिळतोय. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. चेज मोठी होती, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. इथे 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली अभिजितच्या माध्यमातून आणि त्यांनी फेकी देखील चांगली केली होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये
सुखरूप होते आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 24 धावा आहे. सध्याच्या स्थितीला पाहू शकतो आपण. या मॅच मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कमबॅक केलं गेलंय शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहू शकतो मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते. कुछ नाही से कुछ तो सही, शून्यपेक्षा कधी एक धाव बेहतर मी म्हणेल. त्याचप्रमाणे 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 25 धावा अशा मात्र धावफलकावरती. त्यापैकी सूरजने 22 धावा 9 चेंडूंमध्ये बनवल्यात. सूरजला सोडलं तर थोडं स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळत होतं. दीपकचं देखील आणि आता धीरज देखील आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार होतोय. फुल टॉस चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर. कॅच झाली आहे कंप्लीट. मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज होतोय बाद. लागत असताना दुसरा झटका. तू चल मे आया अशा परिस्थितीमध्ये धीरज बॅक टू दी पवेलियन. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती येतोय मनोज. त्याला देखील सांगावं लागेल की कुछ देर की खामोशी थी और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था और हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅकफूट वरती संघ गेलेला पाहायला मिळतो सासनी ब्लास्टर. परंतु मनोजला स्वतःवरती विश्वास दाखवत असताना आता मोठे फटके मारावे लागतील आणि त्याच्या बॅट मधून येतोय पहिला चेंडूवरती. वेलकम टू दी ग्राउंड. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी दमदार असरदार बहरदार दिमाग मी उल्लेख करत होतो कारण बॅकफूट वरती संघ गेला होता सासनी ब्लास्टर. यावेळेस देखील फटका पाहायला मिळतोय चांगला. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि त्यानंतर गोलंदाजची दशा खराब करत असताना बॉल सीमा पार येतोय हा चौकार. $35 रन ऑन द स्कोर कार्ड. मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. दरम्यान वाडिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र मी सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं होतं गोट्या चांगल्या खेळल्या असतील आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहिलं तर एस्टनचा वेग घेणारा चेंडू नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज होतोय बाद. लागत असताना तिसरा झटका 35 या आकड्यावरती. तीन षटकांची समाप्ती. टीमची टोटल 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा
पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती प्रशांत येतोय. प्रशांत कडून कशी कामगिरी होते हे देखील पाहणं महत्वाचं. दुसऱ्या बाजूला सागर आपल्याला पाहायला मिळतील, जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. मागच्या मॅच मध्ये आय थिंक 11 धावा खर्च केल्या होत्या सागरने शेवटच्या षटकामध्ये. येस, 11 धावाच खर्च केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये सागरने शेवटच्या षटकामध्ये. आणि त्यावेळेस संघ पूर्ण प्रकारे बॅकफूट वरून फ्रंट फूट वरती आला होता आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम भैरवी षटक आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मधील पहिल्या इनिंगचा. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच झाली कंप्लीट. फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. लागतोय चौथा झटका. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सासने ब्लास्टर या संघाला. धावेंसाठी संघर्ष करण्यात आणि फलंदाज बॅक टू बॅक बाद होण्यात एकच वेळ पाहायला मिळतीये. ज्यावेळेस संघर्ष गरजेचा होता सासने ब्लास्टर संघाला, त्याच वेळेस बॅक टू बॅक रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट पाहायला मिळतात. थोडीशी लेझी माइंडसेट मी म्हणेल, कारण जो खेळाडू सूरज रेड हॉट फॉर्म मध्ये आहे त्याला मात्र मागच्या 2 ओव्हर पासून नॉन स्ट्रायकर एंड वरती ठेवण्यात आलेला आहे. हा यश कुठेतरी नावे टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि फिल्डिंग चांगली होती, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खतरनाक मी म्हणेल थ्रोफेकी केली गेली. सातत्याने जर पाहायला गेलं तर थ्रोफेकी अप्रतिम पाहायला मिळतात. ज्यावेळेस थ्रोफेकी झाली त्यावेळेस अभिजित यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळालं. इथपर्यंत स्माइल दिसली बघा. येस, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ग्रामीण म्हटलं तर खेळत असेल कदाचित. ग्रामीण पट्ट्यामध्ये छोटेपणी खूप सारे जण गोट्या खेळतात आणि त्याचमुळे सराव देखील होत असतो. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. अभिजित आले होते. बाकी जणांनी सोडल्यावरती बोलू शकतो, मात्र अभिजित यांनी कॅच सोडल्यावरती बाकी जण काय म्हणतील हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. येस, टाळ्या वाजवतील. हसता हसता टाळ्या वाजवतायत. दुःख दर्द पीडा बोलू पण शकत नाही. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातात. यावेळेस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईटचे 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. मी उल्लेख केला होता की असं म्हटलं जातं, हम अमीर थे मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग बुरा नसीब था, लाख कोशिश करते रहे लेकिन घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. ज्यावेळेस मोमेंटम पूर्ण प्रकारे सासनी ब्लास्टर संघाच्या बाजूने होता, अशा परिस्थितीमध्ये सूरज कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंड वरती होता आणि अशा वेळेस जर त्याच्याकडे स्ट्राईक असती तर आत्ताला 39च्या जागी 49 पर्यंत धावसंख्या जाऊ शकली असती, मात्र त्याला स्ट्राईक दिलीच नाही आणि त्यामुळे संघ बॅकफूट वरती पाहतोय. इथे देखील आपण पाहतोय वाईट बॉल पाहायला मिळतोय. 40 धावाच्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड. सागरचं हे षटक इम्पॉर्टंट निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या षटकामध्ये चांगली धावसंख्या झाली तर मात्र सासने ब्लास्टर संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो, मात्र या षटकामध्ये कमी धावा झाल्या तर मोमेंटम नावे टीमच्या बाजूने होऊ शकतो. गोलंदाज तयार होतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल. अभिजित येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद.
ते अभिजित यांच्या माध्यमातून सगळे टाळ वाजवत होते, परंतु म्हटलं जातं की हसदे चेहरे दे मतलब नहीं उन्हें तकलीफ नहीं होती. अगदी त्याप्रमाणे सगळे हसत देखील होते आणि टाळ देखील वाजवत होते. मात्र त्यानंतर कॅच पकडल्यावर उत्साह पाहायला मिळाला. इथे देखील आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. हेच ग्रामीण क्रिकेट आहे, कारण एक गाव एक संघ, 11 खेळाडू आणि त्यांच्या पाठीमागे हजारोच्या संख्येने, शंभरांच्या संख्येने गावातले खेळाडू आणि गावातले प्रेक्षक जे मात्र येतात, हे तेच प्रेक्षक असतात. तुम्ही चुका केल्यावरती तुम्हाला बोलतात, मात्र तुम्ही जर चांगली कामगिरी कराल तर तुम्हाला खांद्यावरती देखील घेतात. असा आपला ग्रामीण क्रिकेट आपण पाहू शकतो. इथे एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4. 4 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावरती. 43 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सासने ब्लास्टर या संघाच्या माध्यमातून शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघासमोर असेल. आणि उपसरपंच शशांकदादा इंदुराव साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते उद्योजक, समाजसेवक आणि त्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष सन्माननीय मनीषदादा इंदुराव साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचे. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष मनीषदादा इंदुराव यांचा केला जातोय शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आपल्या माणसाने बोलवलं आणि आपल्या माणसाच्या खातीर वेळ काढून दादांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे मनीष दादांचं देखील मनापासून आभार असेल आणि त्या समवेत त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत अशी मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून असेल. ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा, रिक्वेस्ट आहे. नावे टीम ओपनिंग पेअर पाठवायची, कारण जसं जसं संध्याकाळचं वातावरण होईल तसं तसं दमट वातावरण होत असताना पाहायला मिळेल. आणि तुम्हाला देखील माहिती आहे ज्या ज्या वेळेस दमट वातावरण असतं त्या त्यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतो की नाही, फलंदाजी चांगली होते की फलंदाजी वाईट होते हे तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे स्वतःसाठी लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायची आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावेची गरज. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल युद्ध सुरू असतो, परंतु रणभूमीपेक्षा मनातल्या युद्धासोबत तुम्ही ज्यावेळेस जिंकता त्याच वेळेस तुम्ही रणभूमीमध्ये देखील जिंकता. मी सातत्याने उल्लेख करत होते प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, गौशे आणि नवशे. हौशे जे हौशेने येतात, गौशे जे संघाला बघत बघत येतात आणि नवशे आणि क्रिकेटवाल्यांचा काही संबंध नसतो. मात्र म्हटलं जातं पिनेवाले को बहाना चाहिए. असे हे हौशे, गौशे, नवशे 3 प्रकारचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि याच प्रेक्षकांमुळे मी म्हणेल खरं तर आमच्या ग्रामीण क्रिकेटला ओळख मिळाली आहे. सो यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणून प्रेक्षक हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडूंमध्ये 43 धावेची गरज. स्ट्रायकर एंडवरती यश, नॉन स्ट्रायकर एंडवरती आदित्य, रायटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर बॉलिंग मार्क वरती आदित्य आपल्याला पाहायला मिळेल तयार होतोय. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती गेले होते, टिपिकल मी म्हणेल यशचा ट्रेडमार्क स्ट्रोक, अर्थातच इनसाइड आउट खेळण्याचा फटका प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल येतोय. प्रत्येक षटकामध्ये
एक मोठा फटका, सिंगल डबल आणि धावसंख्या ज्याप्रमाणे मागणी आहे त्या प्रकारे पुरवठा होऊ शकेल. मात्र ती मागणी कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील वाडिश मिडॉन मध्ये. कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. फलंदाज होतोय बाद, लागतोय पहिला झटका. शिवतेज क्रिकेट संघ नावे या टीमला. बिग फिश डाऊन बॅट्समन हॅज टू डिपार्ट. शून्य आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. अर्थात यश तंबूच्या आश्रयाला जातो आणि त्याची जागा भरण्यासाठी अभिजित आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 10 मध्ये येतोय. ज्याप्रमाणे अभिजित हे नाव आहे ज्याच्या नावामध्ये जीत आहे, असा अभिजित संघाचा तारणहार बनेल की नाही, जीव आणि प्राण बनेल की नाही, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. गोलंदाज तयार होतोय. अक्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा केला जातोय, कधी लेंथ वरती टाकलं जाते, कधी खोलवर टप्प्यांवरती चेंडूफेकी केली जाते. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. आय थिंक याच क्रीडांगणावरती आंबेगाव चषक देखील झालं होतं. त्या स्पर्धेमध्ये देखील मला बोलवलं होतं, मात्र काही टेक्निकल इश्यूजमुळे येता आलं नव्हतं. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, त्यांच्या आवाक्याचे दूर होता आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. जजमेंट खराब आणि बॉल सीमा पार. धावा 4. फलकावरती खाता खोलण्यासाठी चौथा चेंडू जो मात्र लागलाय, त्यामुळे मी म्हणेल थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळतोय शिवतेज नावे टीमचं. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. कॉलिंग नव्हती, कोऑर्डिनेशन नव्हता, मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की अगर हीरे की आप चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. तुम्हाला जर चमकायचं असेल तर ज्यावेळेस संघाला गरज आहे त्यावेळेस चमकले तर तुमची चमक ही हिऱ्यापेक्षाही चांगली होते. मात्र मी म्हणेल कुठला तो खेळाडू असेल संघाचा तारणहार बनेल. कारण म्हटलं जातं प्रेशरमध्ये खूप सारे जण निखरतात आणि खूप सारे जण बिखरतात. प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. तर तुम्ही आम्ही माणसं आहोत. इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती नवीन नवीन प्रश्न गोलंदाज विचारत असतो. मग तो फलंदाजाला उत्तर देणं गरजेचं असतं आणि फलंदाज जो मात्र विचारत असतो त्यावेळेस गोलंदाजाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं असतं. 5 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर मॅच देखील दोन्ही बाजूंना झुकू शकते. मॅच कधी इथे तर कधी तिथे असं पाहायला मिळतो. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय. शिवतेज चषक ब्रँडेड चौकार.
फलकावरती पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षट क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. समीकरण येऊन टेपला येणारे 18 चेंडू विजयासाठी 34 धावेंची गरज. 11.33 सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल, कारण म्हटलं जातं कि खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो मेरी उड़ान बाकी है. अरे खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो मेरी उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर चॅम्पियन बनायचे, आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हायचे, तर अगदी त्याप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल, किंबहुना गोलंदाजी देखील करावी लागेल. अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट केली जाते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये, अर्थातच विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचे जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय धाव फलकावरती. समीकरण 17 चेंडू विजयासाठी अजूनही 33 धावेंची गरज. या मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, कुठून टर्न येईल आणि कुठून ट्विस्ट येईल ते मात्र पाहणं महत्वाचं असेल. आजच्या दिवसाचा विचार केला तर सुनीलजी शेके सर, मॅन फ्रॉम डोंगर नवे, यांचा गोड आवाज आपण ऐकला. उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण देखील या स्पर्धेमध्ये जोडले जातील. उद्या माझा शेवटचा दिवस असेल, नक्कीच उल्लेख करेल संपूर्ण शिवतेज क्रिकेट संघ नावे टीमचं, दीपवीर बिराडे सरांचं, ज्यांच्या माध्यमातून मला खरं तर संधी मिळाली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनापासून आभार मानेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मॅचची गोल्डन विकेट कॅरी. आदित्यला परतायला लागतंय माघारी, लागतोय हा दुसरा झटका 10 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. समीकरण 16 चेंडू आणि 33 धावेंची गरज. या मॅच मध्ये टर्न येतोय. आता मॅच मध्ये करवट बदलताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण आता समीकरण येणारे 16 चेंडू 33 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती अभिषेक, नॉन स्ट्रायकर एंड वरती अभिजित. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय आणि कंप्लीट तोपर्यंत केली जाते सिंगल. सिंगल धावची मात्र अर्जित आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडूंमध्ये 32 धावेची गरज आहे. मात्र म्हटलं जातं की जर तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचे, तुम्ही बाईकने किंबहुना 4 व्हीलरने जाऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला नक्कीच एरोप्लेन किंबहुना हेलिकॉप्टर लागेल. अगदी त्याप्रमाणे मोठी धावसंख्या जर तुम्हाला चेस करायची, तुम्ही सिंगल डबलने फक्त पुढे जाऊ शकता. मात्र चौकार षटकार येणं गरजेचं आहे, कारण बूंद बूंद से घागर भर सकता है लेकिन बूंद बूंद से सागर नहीं भर सकता. यावेळेस देखील आपण पाहतोय मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 चेंडू 31 धावेची गरज. पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाने वाख्याने जो कामगिरी केली होती, पहिल्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 52 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 54 धावा झाल्या होत्या. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप शॉट सिलेक्शन होता, मात्र क्षेत्ररक्षक पडतील, परंतु मी माझ्या संघासाठी धावा वाचवेल अशी मनस्थिती पाहायला मिळतीये. क्या बात आहे, अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळते. जान जाय पर गेंद ना जाय असं पवित्र आजमावण्यात आला आणि त्यानंतर पडला, थांबला नाही, चेंडूला थांबवलं आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती 7 बाज और ताज, एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.
टीमची टोटल जी मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते 15 आकड्यावरती. अजूनही या मॅच मध्ये काय होऊ शकतो. एक मोठा फटका आला शेवटच्या चेंडूवरती तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक 15 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं. कॅच कंप्लीट होतीये लॉंग ऑनला. अभिजित याचा थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांची समाप्ती 15 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 28 धावेची गरज. या षटकामध्ये 15+ धावसंख्या येणे गरजेची आहे. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच नावे संघाच्या हातातून कधी सरकेल हे त्यांना देखील कळणार नाही. त्यामुळे या षटकामध्ये 15 धावा किंबहुना त्यापेक्षा जास्त धावा येणं गरजेचं आहे. या मॅचचं प्रतिबिंब या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज चेतन पाहायला मिळतोय. इथे कट करायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत धावून कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 आकड्यावरती 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. एका बाजूला सासने ब्लास्टर संघ, दुसऱ्या बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे. कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण ट्रॉफी हाऊस पाहू शकतो. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा, आन बान शान मान स्वाभिमान जपणारी ही भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण लीगल डिलिव्हरी असं पंचांच्या माध्यमातून कॉल करण्यात येतोय आणि त्याच गोष्टीला चॅलेंज केलं जातंय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. बॅट्समन स्टेप आउट झाला होता. मात्र मी म्हणेल अजून थोडस स्टेप आउट झाला असतं तर कदाचित एक टप्पा देखील पडू शकला असता चेंडू, कारण डीप होत असताना पाहायला मिळाला. स्टेप आउट देखील फलंदाज झाला होता. पॉपिंग क्रीज मध्ये पाय देखील नव्हते. त्यामुळे जर आपण पाहिलं तर लीगल डिलिव्हरी असेल. मात्र षटकार येणं गरजेचं होतं आणि तो षटकार येतोय. 10 चेंडू 20 धावेंची गरज पाहायला मिळते. संघर्षाचा बिगुल वाजला गेलाय. संघर्षाचा शंखनाद फुंकण्यात येतोय. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. वसारगावचा एक प्रतिमाचा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख असे जगदीश सर आपल्याला पाहायला मिळतायत प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये, तर रॉकी सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. या दोन्ही अंपायरांना जितका अनुभव आहे मी तितक्या वर्षांचा देखील नसेल. अक्रॉस द लाईन फटका सजवायचा प्रयत्न मात्र मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती 9 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आता मात्र पाहायला मिळते. मॅच मध्ये एक मोठा फटका येईल का, कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळेल का, हे काही प्रश्नचिन्ह आहेत.
येत्या काही क्षणामध्ये, येत्या काही चेंडूंमध्ये त्या प्रश्नचिन्हांचं उत्तर आपल्याला दिलं जाईल. ज्याप्रमाणे एक बंद लिफाफा असतो, अगदी त्याप्रमाणे या मॅचचा रिझल्ट देखील एका बंद लिफाफ्यामध्ये 9 चेंडूंनंतर तो बंद लिफाफा ओपन होईल आणि पहिला संघ आपल्याला सुपर 4 मध्ये दाखल होणारा पाहायला मिळेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, खेचून मारलेला स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. षटकार पाहायला मिळतोय आणि उत्साह आता आपल्याला पाहायला मिळतोय डगआउट मध्ये देखील आहे. 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज, 12 धावेंची गरज, 8 चेंडू शिल्लक. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सासने ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे, असे दोन दिग्गज संघ आखेच्या अंतरावरती ही दोन्ही गाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ट्रॉफी जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल याच परिसरामध्ये असेल, फक्त एवढंच आहे की रोडच्या या बाजूला की रोडच्या त्या बाजूला, हे मात्र 8 चेंडू नंतर आपल्याला कळून जाईल. इथे फटका चांगला पाहायला मिळतो, याला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. समीकरण 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज. सातत्याने मी ज्या वेळेस समालोचन करतो त्या वेळेस थोड्याशा प्रमाणामध्ये जोक्स देखील मारतो. जोक्स मारणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं की सिरियस ते देखील असतात जे व्हेंटिलेटर वरती असतात, त्यामुळे जोक्स देखील मारणं गरजेचं आहे, जेणेकरून या प्रेशराइज सिच्युएशन मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये चिल होण्याचा कुठेतरी मोका मिळेल. 7 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज, 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे फटका चांगला, पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय लांबच लांब, दूरच दूर, 6 धावेंची मोहर, षटकार. धाव फलकावरती 39 धावा, समीकरण येऊन टेपलं. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड होताना पाहिल्यात मी. नाईटची निंबवलीची स्पर्धा सुरू होती. एका बाजूला विवेक शेलार आणि संघ अर्थातच सरस्वती क्रिकेट संघ खालिंग होता, तर दुसऱ्या बाजूला आईगावदे क्रिकेट संघ वरप होता. बॉलिंग मार्क वरती आबा कारंडे होता आणि त्यावेळेस 6 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड झाल्या होत्या. 6 चेंडूंमध्ये मी 3 धावा देखील डिफेंड होताना पाहिलेले आहेत. संघ होता एका बाजूला वडोली ब आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर गोरसई ब, असे 2 संघ होते. त्यावेळेस देखील 6 चेंडूंमध्ये 3 धावा डिफेंड होताना पाहिल्या होत्या. 6 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड होताना पाहिल्या होत्या. त्यावेळेस ग्लेन मॅक्सवेल बॉलिंग मार्क वरती होता, ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गोलंदाजी करत होता आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील डिफेंड होताना मी पाहिलेली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर बदलापूरचं क्रीडांगण होतं जगन्नाथ क्रीडा संकुल, शिवशक्ती कडा वर्सेस MS जाई अशी मॅच मेगा फायनलची सुरू होती आणि त्यावेळेस जर पाहायला गेलं तर 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड झाली होती. इथे 6 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज बॉलिंग मार्क वरती. धीरज आपल्याला पाहायला मिळतील. म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. हौसले कुठल्या संघाचे असत होतील आणि कुठल्या संघाचे पस्त, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. ते कंप्लीट केली जाते सिंगल. 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. अक्षयजी गोरले आणि परेश इंदुराव या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आशिष साठी. जर सामना विजय करून दिला तर असं प्रोत्साहन करणं गरजेचं आहे, कारण शबासकी जी मात्र तुम्ही देणे गरजेचे आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी शबासकी देता, प्रोत्साहित करता, त्यावेळेस समोरच्या खेळाडूला देखील कुठेतरी प्रोत्साहन मिळत असतं, कारण बरेचशा वेळेला सर्वच जण मेहनत करतात, मात्र मेहनत करत असताना त्यांना कोणीही सपोर्ट करत नाही. अशा वेळेला त्यांचं देखील मानसिक खच्चीकरण होतो. मात्र मी म्हणेल अक्षय दादा असतील, परेश दादा असतील, एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, त्यांच्या माध्यमातून नक्कीच
खेळाडूंना इथे प्रोत्साहित केलं जात आहे. ह्यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज, 2 धावांची गरज आणि 5 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ पाहायला मिळेल. होम ग्राउंड वरती खेळत आहेत ते दोन्ही संघ. यावेळेस बॅटची कडा लागतीये. एक धाव झालीये कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र केला जातोय आणि बघता बघता 2 धावा. विनंती करतोय लाईनअप करायचं, शेक हँड करायचं, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर अप्रतिम अशी कामगिरी